तर पुण्यातल्या ILS लॉ कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 35 वर्षांच्या विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी 5 विद्यार्थ्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। हा सगळा प्रकार 1.5 वर्षांपूर्वी कॉलेज प्रशासन दरबारी मांडण्यात आला होता। त्यावेळी या सगळ्याची चौकशी करून UGCला माहिती देण्यात आलेली होती, अशी माहिती कॉलेज प्रशासनाने दिली आहे। त्यानंतर सुद्धा रॅगिंग थांबलं नाही। त्यामुळे विद्यार्थ्यानं पुन्हा एकदा डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानुसार 5 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कॉलेज प्रशासनाला या संदर्भातली माहिती असताना देखील त्यांनी या विद्यार्थ्यांवर कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित होतोय। कॉलेज प्रशासन आता या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे। दरम्यान रॅगिंग संदर्भात तक्रारदार ओंकार लोखंडे याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी। त्यांनी माझ्या दरवाजाच्या रूमवरती मल्टिपल टाइम्स अंडी फोडली, ॲब्युझिव्ह लँग्वेजमध्ये शिवीगाळ लिहायला चालू केली, दरवाजाची काच फोडली आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे रात्री 9-10 नंतर रात्री सर्व लाईट्स ऑफ करून हॉस्टेलच्या पूर्ण पोर्शमधल्या अगदी 25, 30, 40, 50 मुलं घोळका करून यमक जुळवून काहीतरी शिव्यांच्या टीप दिली, तू ते दारू पितायत, हे करतायत, या संशयावरून त्यांनी हे सगळं त्याने हे सुरू केलं आणि रात्री म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणात शिवीगाळ चालू केली सगळ्यांनी मिळून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।